या लामतच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरीमध्ये दमदार आयोजन तसंच दमदार नियोजन पाहतोय. कवाड अंबाडी असोसिएशन मधील ही स्पर्धा नामांकित स्पर्धा सामना चालू होते. नांदेडने गावदेवी नांदेडने विपक्ष आपण पाहतो अलकिली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केले आई गावदेवी नांदेडने संघाला फलंदाजी सलामीची जोडी मैदानामध्ये होते. मोहन आणि आदित्य ही सलामीची जोडी येते. एक डावखुरा हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज अशी ही जोडी मैदानामध्ये होते. पाहायचंय किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज होतो विशाल. 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी याची नोंद घ्यायची. P1चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होतो विशाल. राईट आर्म राऊंड द विकेट मारा असेल. डावखुऱ्या फलंदाज मोहनसाठी पाहायचंय कशा प्रकारे P1च्या षटकामध्ये फलंदाजी केली जाते. दरवेळेचं आगमन होत आहे अमन दादा यांचं. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण इथे VIP येऊन असताना सहज अमन दादा आमच्या मंडळासाठी त्यांनी नक्कीच चेंडू व्यवस्था पुरवलेली असे अमन दादा इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत असेल. मित्रांनो आपण पाहतोय स्वर्गीय भावेश चव्हाण स्मृती चषक 2025 युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला थेट प्रक्षेपण लाईव्ह SSS नेटवर्क सुंदर असं प्रक्षेपण आपण पाहतोय. तसंच या स्पर्धेसाठी आम्हाला प्रमुख पंच लाभलेत जोसेफ सर आणि शफीक अन्सारी सर. डीजेची व्यवस्था पुरवली धनाशेठ. नक्कीच या सर्व देणगीदार आणि सर्व सहकार्यांचं मी आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. पहिला चेंडू आपण पाहतोय नांदेड संघाच्या सर्व फलंदाजांना सुवर्ण संधी परत येते. 3 षटकारांना अनिकेत दादा शेलार यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल 3 षटकारांसाठी. तसेच जो भावेश चव्हाणचा टॉस बॉक्स मधील बॅनर आहे त्या बॅनरला कोण षटकार हिट करेल तर त्याच्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज असेल. तो कुठलाही संघाचा खेळाडू असेल आज किंवा उद्या त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. विशालचा पुढचा चेंडू मोहनसाठी. बॅक टू बॅक 2 सुंदर चेंडू हाताळले. 0 या धावसंख्येवरती अजून सुद्धा आपण पाहतोय गावदेवी नांदेडने संघ. मोहन आणि आदित्य ही सलामीची जोडी नक्कीच मागच्या 2 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली. विशाल मात्र मागच्या सामन्यात सुद्धा अशीच गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी परत एकदा करतोय आपल्या अलकिली संघासाठी. राईट आर्म राऊंड विकेट मार असेल. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मोहनसाठी. पुढील चेंडू परत एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. जखून ठेवलं योग्य टप्पा अचूक टप्पा. योग्य आणि अचूक टप्प्यावरती मारा करतोय. नक्कीच एक दानशूर व्यक्तिमत्व अनिकेत दादा शेलार यांच्याकडून नांदेड संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असेल. आपण 3 षटकार घेतले 2000 कॅश प्राइज. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिला गडी बाद होतो नांदेड संघाचा कमांड इथे. रामतगावचे प्रतिष्ठित नागरिक बंड्या निकम इथे उपस्थित आहेत. आपल्याला मंडळाकडून विनंती असेल का आपण व्यासपीठावरती येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायचे. बंड्या निकम रामतगावचे प्रतिष्ठित नागरिक आपण इथे उपस्थित आहात. मंडळाकडून आपल्याला विनंती असेल. तसेच राकेशजी चाळके साहेब आपण सुद्धा इथे उपस्थित आहात. आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा इथे यायचं VIP राहायची आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. विशाल मात्र चांगली गोलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव हाताळल्याच्या नंतर 4थ्या चेंडूवरती विकेट घेण्यात यश आलंय. पाहायचा विशालचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू होता. पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. 1 धावेने 27 आणि संघाचं खातं उघडतोय नवीन आलेला फलंदाज विदेश. विशाल आता राईट आर्म विकेट मारा घेईल. तो उजव्या हाताचा फलंदाज आदित्यसाठी. मोहनचा गडी बाद झाल्यानंतर दुसरा डावखुऱ्या हाताचा फलंदाज येतो विदेश. नांदेड संघाला सुवर्ण संधी असेल. प्रत्येक 3 षटकाराला 2000 कॅश प्राइज अनिकेत दादा शेलार यांच्याकडून. तसेच
कोणताही खेळाडू इतर संघाचा जो टॉस बॉक्स मध्ये भावेश चव्हाणचा बॅनर पाहतोय आपण, स्वर्गीय भावेश चव्हाण याच्या बॅनरला जो षटकार हिट होईल त्याला 500 रुपये कॅश प्राइज असेल अनिकेत दादा शेलार यांच्याकडून. चेंडू हवेत येतो, क्षेत्ररक्षक परत झेल खाली, झेल मात्र सुटतोय, जीवनदान मिळत आहे. दरम्यान एक धाव पूर्ण होते. धावसंख्या होती ती पहिल्या षटक समाप्तीनंतर 1 गडी बाद 2 धावा नांदेड संघ. नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागला आई गावदेवी नांदेड संघाला, परंतु कमबॅक करण्याची क्षमता आहे आई गावदेवी नांदेड संघामध्ये. 2 सामन्यांमध्ये चांगली खेळी आपण पाहिली होती. नवीन गोलंदाज होतो, गोलंदाज मार्गावरती निलेश, अलकिवली संघाचा दुसरा गोलंदाज निलेश येतो गोलंदाजी मार्गावरती. स्ट्राईकला असेल आदित्य, नॉन स्ट्राईकला आहे तो विदेश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 2 या धावसंख्येमध्ये 1 गडी बाद. रोहिदास शेलार आपण इथे उपस्थित आहात. आपल्याला विनंती असेल मंडळाकडून थोडीशी गचाळफेकी पाहतोय, चेंडू जातोय सीमारेषे जवळ, चौकार. टोटल 6 धावा. एक अवंतरचा थ्रो पाहिजे तसेच अनिकेत दादा शेलार यांचे वडील सुदाम शेलार इथे उपस्थित आहेत. मंडळाकडून आपल्याला विनंती असेल आपण इथे आमच्या मंडळाच्या व्यासपीठावरती येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायचे. सुदाम शेलार, अनिकेत दादा शेलार यांचे वडील आपण इथे उपस्थित असाल तर आपल्याला विनंती, आपण इथे उपस्थित आहात, आपण मंडळाच्या व्यासपीठावरती येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. सुदाम शेलार आपल्याला विनंती असेल. मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला, पण तो गचाळफेकी. निलेशचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, कमबॅक करतोय नक्कीच, आता मात्र कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावली जाते ती 8 धावा. दुसरं षटक मार्गासह इथे मंडळाच्या व्यासपीठाचे विराजमान होतात आमचे प्रमुख पाहुणे अनिकेत दादा शेलार यांचे वडील सुदाम शेलार यांचे आगमन होते. मंडळाच्या वतीने आपले सहर्ष स्वागत. सुंदर फटका, चेंडू हवेत होतो, बायचं क्षेत्ररक्षक शेल खाली येतोय, गडी बाद होतो. दुसरा धक्का बसतोय नांदेड संघाला आदित्यच्या रूपाने. सलामीची जोडी मात्र मैदानातून पाठीमागे जाते. पाहिजे नवीन फलंदाज कोण येतोय, कमांड डिझाय. नॉन स्ट्राईकला आहे तो विदेश, स्ट्राईकला आहे तो अनिकेत. ही जोडी पाहतो निलेश पुढचा चेंडू सज्ज होतोय अनिकेत साठी. हो, खूप सुंदर चेंडू पाहतोय आपण, निर्धाव चेंडू होतोय. धावसंख्या 8 या धावसंख्येवरती स्थिरावली गावदेवी नांदेड संघाची. योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज अलकिवली संघाचे निलेश. पुढचा चेंडू सज्ज होतो, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा असेल अनिकेत साठी. परत एकदा चांगला चेंडू, परत एक चेंडू बीट होतोय, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिरावते 8 या धावसंख्येवरती. नक्कीच एक तो ओव्हर थ्रोचा 4 धावा मिळाल्या, त्यामुळे त्या 6 धावा मिळाल्या पहिल्या चेंडूवरती अवंतर. त्यानंतर बॅक टू बॅक 4 चेंडू निर्धाव हाताळले गोलंदाज निलेशने. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होते अनिकेत साठी, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा निलेशचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पाहायचंय
क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. दुसरे षटक समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 गडी बाद 10 या धावसंख्या होती आईगावदेवी नांदेड संघ. पाहिजे शेवटचं षटक हाणामारीचं षटक. या षटकामध्ये समोरच्या संघाला एक आव्हान देण्यासाठी किती धावांपर्यंत पोहोचला जातो आईगावदेवी नांदेड संघ. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज येतो. गोलंदाजी मार्गावरती अक्षयने सुद्धा मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघाने. पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करेल. स्ट्राईकला येतो विदेश, नॉन स्ट्राईकला येतो अनिकेत. ही जोडी पाहतोय. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. एक टार्गेट सेट करावे लागले या षटकामध्ये. जर पुढच्या फेरीसाठी पात्र ठरायचं असेल तर अक्षय येतो गोलंदाजी मार्गावरती. राईट आर्म राऊंड विकेट मारा असेल. सुंदर फटका म्हणता नाही येणार. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक दूरवरून जेल खाली येतोय. जेल सुटतोय. दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये एक झेल पकडण्याची संधी आली होती मात्र झेल सुटला क्षेत्ररक्षकाकडून आणि 2 धावा मिळतात. या 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्या होती. विदेशच्या बॅटमधून आलेला हा 2 धावांचा फटका आपण पाहिला. पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो गोलंदाज अक्षय. राईट आर्म राऊंड विकेट मारा असेल विदेशसाठी. फलंदाजांच्या शरीराचा वेध घेऊन चेंडू जातोय सिली फाईन लेग मध्ये. दरम्यान एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. संत गतीने धावसंख्या पुढे सरकते 13 या धावसंख्येवरती. ह्या मैदानाचा जर अंदाज पाहिला तर पहिल्या दिवशी सुद्धा आपण पाहिलं शेवटची मॅच बॉलिंग साईड नक्कीच हे पिच आपल्याला पाहायला मिळते. कालची मॅच सुद्धा आपण पाहिली साखरोली विपक्ष जी मॅच झाली त्या सामन्यामध्ये सुद्धा खूप रंगत आली होती. त्यामुळे धावसंख्या 18-20 झाली तरी सुद्धा या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये नक्कीच रंगत राहील. पाहिजे अनिकेत कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. अक्षय पुढील चेंडू घेऊन सज्ज होतो अनिकेतसाठी. राईट आर्म वर विकेट मारा. फटका ते मारला पाहायचा. भावेशच्या बॅनरला हिट होतोय का जस्ट वाटला नाही तर 500 रुपये कॅश प्राइज नक्की भेटला असता अनिकेत दादा शेळ्यांकडून. परंतु 6 धावांनी एक सामना जिवंत केला होता. कमांड द्या. चेंडू पूर्वाचा नक्कीच या 6 धावांनी सामन्यामध्ये थोडीशी रंगत आले. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 19 या धावसंख्येवरती. अनिकेतने मात्र आपल्या संघाला थोडस पुढे नेण्याचं काम केलंय. थोडासा जस्ट हिट मिस झाला. जर त्या भावेश चव्हाण स्वर्गीय भावेश चव्हाणच्या बॅनरला बॉल हिट झाला असता तर 500 रुपये कॅश प्राइज नक्कीच मिळालं असतं. अनिकेत दादा शेलार यांच्याकडून सर्व खेळाडूंना सुवर्ण संधी असेल. कोणत्याही संघाचा खेळाडू आज किंवा उद्या जो त्या बॅनरवरती बॉल हिट षटकार लागेल त्याला 500 रुपये कॅश प्राइज असेल. हो कमबॅक पहा. कमबॅक केलंय नक्कीच. एक्स्ट्रा बाद करतोय. एक्स्ट्रा उद्ध्वस्त करतोय. कमॉन डीजे. नक्कीच षटकार आल्याच्या नंतर मात्र अक्षयने चांगला चेंडू आता आणि त्रिपायाचीत झाला. फलंदाज अनिकेत. नवीन फलंदाज होत्या मैदानामध्ये विशाल. 19 ही धावसंख्या सुद्धा एक अटीतटीचा सामना ठरू शकतो. पाहायचंय कशा प्रकारे उर्वरित चेंडूवरती धावायचा म्हणून ते अक्षय गोलंदाजीवरती सज्ज होतो विशालसाठी.
स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2025 उपस्थित सर्व मान्यवर क्रीडा रसिक प्रेक्षक तसेच सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचे मी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. लामतगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये चालू असलेली स्पर्धा आपण पाहतो. कवाड अंबाडी असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा. अक्षयचा पुढचा चेंडू सामना करेल तो नवीन फलंदाज विशाल. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता मात्र स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये येण्याचा प्रयत्न. दरम्यान एकच धाव मिळेल. पाहायचं एका धावेवरती समाधान मानतात. एका धावे धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होती 20. पाहायचं आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेण्याचा प्रयत्न असेल. विदेश स्ट्राईकला असेल डावकुऱ्या फलंदाज अक्षय. पाहायचं शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतो विदेशसाठी. शेवटच्या चेंडूवरती टार्गेट सेट केलं जाईल. पाहायचं किती धावांचं टार्गेट दिलं जात आहे अल्क्विली संघाला. सुंदर चेंडू होता. ब्लॉक होल मधील चेंडू हलक्या हाताने ढकलून काढला. पाहायचं एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. मिड ऑन रिव्हर म्हणून चेंडू येईपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. 2 धावणे धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येमध्ये. 23 धावांचं आव्हान असेल. 18 चेंडू आणि 23 धावा. पाहायचं कशा प्रकारे आव्हानाचा पाठलाग केला जातोय. तसेच आम्हाला या स्पर्धेसाठी जे प्रमुख मान्यवर ज्यांनी खूप लाख मोलाचं सहकार्य केलंय आपण पाहतोय आमच्या युट्यूब लाईव्ह वरती त्यांचे बॅनर आपण दाखवतोय. किशोर दादा जाधव असतील, राजाराम दादा पाटील असतील, तसेच इरफानजी भुरे साहेब असतील, तसेच गणेश दादा गवळी, तसेच सुमित भोईर, माननीय नितीन भाई जोशी, तसेच दिनेश दादा चव्हाण, तसेच खेळाडू कक्ष आपण पाहतो स्वर्ग भावेश विठ्ठल चव्हाण हे आपले माजी आता सध्याचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य किशोर जाधव साहेब असतील. या सर्व इरफानजी भुरे साहेब असतील. या सर्व मान्यवरांचं मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच अमोल कदम करंजावडे पत्रकार, दिनेश चव्हाण साहेब असतील विद्यमान सरपंच लामतगावचे. या सर्व मान्यवर देणगीदारांचे मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच आशिका एंटरप्राइजेस प्रोफेसर अजय विलास मोरे स्वर्गीय भावेश स्मृती चषक 2025 जय भवानी करंजावडे आयोजित या स्पर्धेसाठी. तसेच संभाजी कदम साहेब आमचे सहकारी मित्र. या सर्व मान्यवरांचं आणि आयोजकांच्या वतीने स्वागत आणि सन्मान तसेच धन्यवाद करतो. रितेश कदम यांचं सुद्धा आपण धन्यवाद करतो. तसेच निलेश चंद्रकांत जाधव सॉरी कदम यांनी सुद्धा आम्हाला लाख मोलाचं सहकार्य केलं. यांचं सुद्धा धन्यवाद. तसेच जितेंद्र राजेंद्र भिकाजीराव कदम यांचा सुद्धा मी आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. मनोहर अमृतराव कदम यांनी सुद्धा मंडळाला सहकार्य केलं. आपले सुद्धा धन्यवाद. अठरा चेंडू आणि 23 धावांची गरज. सहकारी व ज्येष्ठ समालोचक भगवान सर यांना आपण पुढील समालोचन करण्यासाठी समालोचन कशी जोडायचं आहे. आमचे ज्येष्ठ समालोचक भगवान दादा यांना विनंती करतो की आपण पुढचं समालोचन करण्यासाठी समालोचन कशी जोडायचं.
किती बाय जिंकाला पहले बल्लेबाजी करती हुई नांदिकना टीम ने 22 रन बनाकर 23 रनों का लक्ष्य रखा है। अल्किवली टीम के सामने ठीक अंपायर का इशारा आता हुआ खेल शुरू होता हुआ पहली ओवर की पहली गेंद थोड़ी सी कदमों का संभाल किया और गेंद को उठा के खेला मिड ऑफ के क्षेत्र में सीधा गेंद निकल गई खिलाड़ी के हाथ में कैच के रूप में। पहली गेंद के ऊपर बड़ी सफलता प्राप्त करने का बड़ा अवसर मिल गया नांदिकना टीम के लिए। एक बड़ा आघात होता हुआ अल्किवली टीम के खाते में मगर खाता खोलते हुए पहली विकेट प्राप्त कर दिए नांदिकना टीम ने। विशाल ने खास करके अच्छी गेंद थी, थोड़ी सी उर्पीस गेंद थी। विशाल फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर और विशाल के सामने बल्लेबाजी करने के लिए विशाल ही तैयारी कर रहे हैं। विशाल टू विशाल 3 ओवर में मुकाबले को जीतने के लिए बराबर 23 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज अक्षय विशाल राइट आर्म ओवर द विकेट अक्षय के लिए ये गेंद कदमों का संभाल किया और गेंद को पुल कर दिया पावरफुल अंदाज में। पहला टप्पा खाती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाद 4 रन के लिए। विशाल फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। अक्षय बल्लेबाजी कर रहे 4 के ऊपर 1 चौके की मदद से। इस बीच विशाल थोड़ी सी शॉर्ट गेंद थी, गेंद को टर्न कर दिया स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर निकल गई गेंद 4 रनों के लिए। काफी अच्छा तेईस रनों का पीछा करते हुए पहले 2 गेंदों के ऊपर 2 बड़े प्रहार 8 रन मगर एक खिलाड़ी के नुकसान पर अल्किवली टीम की स्थिति काफी भक्कम बन गई है। 23 रनों का लक्ष्य है उनके सामने। फिर से तैयार विशाल फिर एक बार गेंद को कदमों का संभाल किया, मिडाउन की दिशा में गेंद को ढकेल दिया। मिडाउन के गेंद खिलाड़ी ने गेंद को उठाया, थ्रो करने में सफल हुए लेकिन इस बीच दोनों में बल्लेबाजों ने काफी तेजी के साथ 1 रन पूरा करने में सफल हुए। 1 रन से योगदान बढ़ चुका है अल्किवली टीम का 9 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। पावर प्ले की पहली ओवर चल रहे हैं। इस बीच विशाल के लिए कदमों का संभाल किया, कवर के ऊपर से गेंद को उठा के खेला, सुपर स्ट्रोक है 4 रन के लिए। पहली ओवर प्रगति पथ पर है, पहली ओवर प्रगति पथ पर है। देखते हुए आधी मंजिल के आगे निकल गई है।
बल्लेबाजी करने वाली टीम। इस बीच विशाल की गेंद, फुल टॉस गेंद, स्विंग करने का प्रयास, हवा में खेल बैठे और कैच ड्रॉप हुआ। इस बीच काफी खराब प्रदर्शन, बल्लेबाज के पास अवसर मिला, मौका मिला, नो बॉल का भी ठीक इशारा आता हुआ 3 रन टीम के खाते में आते हुए 12 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। तेरह रन एक खिलाड़ी के नुकसान पर। सॉरी, 16 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। विशाल फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। सामने बल्लेबाज विशाल फिर एक बार कदमों का संभाल किया, मैदान क्षेत्र में गेंद को ड्राइव करने में सफल हुए। ऑन ड्राइव का एक स्ट्रोक था, अच्छी फील्डिंग हुई, केवल मात्र 1 रन टीम के खाते में आता हुआ। 1 रन से योगदान बढ़ चुका है एक खिलाड़ी के नुकसान पर। 17 रन पहले ओवर की समाप्ति के बाद। यानी कि 2 ओवर का खेल बाकी है। बिल्कुल 12 गेंदे और 12 गेंदों के ऊपर मुकाबले को जीतने के लिए केवल मात्र 6 रनों की जरूरत। अल्क्यूली टीम मैच के ऊपर पूरी तरह हावी हो चुकी है। बैकफुट पर ढकेल दिया है नांदिकना टीम को उन्होंने। पहली ही ओवर में 17 रन बनाने के बाद एक 23 रनों का जो मामूली लक्ष्य है उसका पीछा कर रही है। इस बीच ये गेंद कदमों का संभाल करने के बाद गेंद उठा के खेला है, एक्स्ट्रा कवर सीमा रेखा की तरफ गेंद निकल गई। जैसे कि खिलाड़ी फील करते, थ्रो करते, बल्लेबाज के पास अवसर मिला, मौका मिला 2 रन पूरा करने का। 2 रन से योगदान बढ़ चुका है 19 रन एक खिलाड़ी के नुकसान से। इस बीच गेंद, अच्छी गेंद, बहुत ही अच्छी गेंद, हल्की से ढीले हाथों से खेलना चाहते थे, टर्न करना चाहते थे। गेंद और बल्ले के बीच में किसी भी प्रकार का संपर्क नहीं हुआ और बाकी काम विकेट के पीछे विकेट कीपर ने पूरा किया और गेंद वापस की गेंदबाज के हाथों में। 19 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। लक्ष्य उनके सामने 23 रनों का। शॉर्ट गेंद, हल्की से गेंद को पुश बार कर दिया, गेंद थर्डमैन के क्षेत्र में निकल गई। थर्डमैन के खिलाड़ी गेंद को उठाने से पहले दोनों में बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया। 20 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। केवल मात्र 3 रनों की जरूरत। दूसरी ओवर प्रगति पथ पर है, 3 ओवर का यह मुकाबला है। लक्ष्य काफी आसान बन गए है अल्क्यूली टीम के सामने। गेंद टर्न कर दिया, गेंद को स्क्वायर लेग की दिशा में हल्के हल्के कदमों के सहारे से टहलते हुए गेंद के ऊपर निगाह रखते हुए 1 रन पूरा करने में सफल हुए दोनों भी बल्लेबाज। 1 रन से योगदान बढ़ चुका है 21 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। केवल मात्र 2 कदम दूर है, कदमों का संभाल किया, उठा के खेला है गेंद को, सीधा लॉन्ग ऑफ सीमा रेखा के ऊपर सिमट गए खिलाड़ी। मुकाबले को जीतने के लिए 7 गेंदों के ऊपर केवल मात्र 2 रनों की जरूरत है। 3 ओवर का यह मुकाबला है। दूसरी ओवर प्रगति पथ पर है। दूसरी ओवर की अंतिम गेंद, अच्छी गेंद, गुडलेस स्पॉट पर डाली हुई गेंद ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर निकली, विकेट के पीछे निकल गई, विकेट कीपर के हाथ में डॉट होती हुई। अंतिम 6 गेंदों का खेल बाकी, केवल मात्र 2 रनों की जरूरत अल्क्यूली टीम के सामने।
अंतिम गेंदबाज के रूप में गेंदबाजी करने के लिए गेंदबाज विदेश के हाथ में गेंद सौंपी है। विदेश के पास क्षमता है, ताकत है, लेंथ लाइन में काफी मशहूर है और एक मशहूर गेंदबाज है। एक विदेश के ऊपर एक बड़ी मात्र जिम्मेदारी है, एक बड़ा बोझ है। अपने कंधों और बाहू के बलबूते पर इस मुकाबले को जीत दिलाने की एक कठिन परीक्षा है उनके सामने। अंतिम 6 गेंदों के ऊपर केवल मात्र 2 रनों की जरूरत है अल्क्यूली टीम के सामने। विदेश जैसे गेंदबाज को एक काफी तारीफ करनी होगी, काफी कसरत करनी होगी विदेश को। मैच का नक्शा पहले 2 गेंदों के ऊपर बिल्कुल स्पष्ट जाहिर होगा। केवल मात्र 2 रनों की जरूरत है। अगर विदेश पहले 3 गेंदों के ऊपर किसी भी प्रकार की रन नहीं देते, विकेट प्राप्त करने में सफल होते एक दूसरी, तो निश्चित तौर पर एक मुकाबला काफी रंगतदार स्थिति में निकल जाएगा, कड़क मुकाबला बन जाएगा। लेकिन ये काम विदेश को करना है पहले 3 गेंदों के ऊपर। विदेश बिल्कुल तैयार अपने लंबे बॉलिंग मार्ग पर, ठीक सर्कल सीमा रेखा के ऊपर से, राइट आर्म ओवर द विकेट। उनके सामने बल्लेबाज अक्षय। अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, बल्ले को चीरती हुई निकल गई विकेट के पीछे, विकेट कीपर के हाथ में डॉट बॉल के रूप में। इसी तरह गेंदबाजी करनी होगी विदेश को और बल्लेबाज को किसी भी प्रकार के रन देने के लिए मजबूर नहीं करना है, किसी भी प्रकार के स्ट्रोक खेलने के लिए जगह नहीं देनी है, अन्यथा केवल 2 रन की जरूरत है। 5 गेंदे 2 रनों की जरूरत। एक दूसरी विकेट प्राप्त करने में सफल होते हैं विदेश तो निश्चित तौर पर अल्क्यूली टीम प्रेशर में आएगी, दबाव में आएगी। विदेश जैसे गेंदबाज के सामने विदेश बिल्कुल तैयार, काफी आक्रामक फील्ड भी तैनात की गई है, काफी आक्रामक फील्ड है। बल्लेबाज के ऊपर प्रेशर डालने के लिए एक शिली पॉइंट पर और एक शिली शॉट मिड विकेट के स्थान पर 2 खिलाड़ी, काफी आक्रामक फील्ड। इस बीच विदेश राइट आर्म ओवर द विकेट अक्षय के लिए हल्के कदम आगे, अच्छा हवा में गए, निकल गई लॉन्ग ऑफ सीमा रेखा, लॉन्ग ऑफ पर कैच के रूप में खिलाड़ी आउट। निश्चित तौर पर तरुण सुदामजी शेलार यांच्याकडनं जर ह्या बॉलरनी मॅच जर काढून दिली तर 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले सुदामजी शेलार यांच्याकडनं। गोलंदाजाचा हौसला कसा वाढवायचा आहे सुदाम शेलार यांना पूर्णपणे माहित है। विदेश फिर से तैयार है अपने बॉलिंग मार्ग पर। नए बल्लेबाज नीलेश मैदान में कुछ कर रहे हैं। अनिकेत शेलार की तरफ से भी 2000 रुपए का पारितोषिक जाहिर हो चुका है मुकाबले को अगर जीत मिलती है तो। इस बीच विदेश की गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, रन के लिए कदम बाहर निकाले बल्लेबाजों ने। विकेट कीपर ने थोड़ी सी गलती की, प्रयास तो काफी अच्छा किया था लेकिन 1 रन तो दोनों में बल्लेबाजों ने चुराया। दोनों के बीच में बराबरी हो गई। निर्णायक जीत के लिए एकमात्र रनों की जरूरत अंतिम 3 गेंदों के ऊपर। काफी कड़क मुकाबला चल रहा है दोनों के बीच। लगभग जैसे तैसे 1 रन तो उन्होंने हासिल की, अल्क्यूली टीम के खाते में बढ़ गई और दोनों के बीच में बराबरी हो गई है। विदेश फिर से तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। नीलेश है उनके सामने, अच्छी गेंद हवा में लेकिन काफी दूर